बातमी कोल्हापूरची। कोल्हापूरच्या आदमापूरमधल्या संत बाळूमामा ट्रस्ट अपहार प्रकरण आणि या प्रकरणात अपहाराचा तपास एसआयटी आता करेल। 60,74,00,000चं आर्थिक अपहार प्रकरण 4 अधिकारी आणि 8 कर्मचाऱ्यांचं पथक याकरता नियुक्त करण्यात आलेलं आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, खरं तर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे बाळूमामा देवस्थान आणि या ठिकाणी थोडके नाही तर 60,74,00,000च्या आर्थिक अपहाराप्रकरणी आता मात्र कारवाई होताना दिसते। एसआयटी गठीत। संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट आहे त्याचा आता जो 60,74,00,000चा आर्थिक अपहार प्रकरण आहे त्याचा तपास जो आहे तो आता एसआयटी करणार आहे। त्यामध्ये पोलीस अधीक्षक निरत्तर यांनी ही जी एसआयटीची स्थापना आहे ती काल केलेली आहे आणि 4 पोलीस अधिकारी आणि 8 कर्मचाऱ्यांचं हे पथक जे आहे ते नियुक्त करण्यात आलेलं आहे। खरं तर आपल्याला माहिती की गेल्या काही दिवसांपासून बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये जो 60,74,00,000चा अपहार झाला होता त्या अपहाराचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमावी अशी सर्व स्तरातून मागणी केलेली होती आणि गेल्या काही दिवसांपूर्वी लोकशाही मराठीला देखील याच्या संदर्भात एसआयटी स्थापन होणार असल्याची जी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली होती त्यानुसार आज एसआयटी जी आहे ती स्थापन झालेली आहे। यामध्ये खरं तर लेखापरीक्षक अहवाल जो आहे तो अहवाल आहे तो खरं तर मिळालेला होता आणि त्यानंतर भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला होता। मात्र आता या सगळ्या विशेष पोलीस तपास पथकात म्हणजे अर्थात एसआयटीमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पुण्याचे धर्मादाय सह आयुक्त आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचा पोलीस उपाधीक्षक सुवर्ण पत्की, भुदरगडचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्यासह 8 पोलीस कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश आहे। पहिल्या टप्प्यात गुन्ह्याशी संबंधित असणारी कागदपत्र जमा केली जात असून लेखा परीक्षणाची छाननी पुन्हा एकदा हे पथक आहे ते करणार आहे। मात्र याची व्याप्ती मोठ्या प्रमाणावरती आहे। सध्या दोघांवरती जरी गुन्हा दाखल असला तरी जवळपास 21 ते 22 ट्रस्टी अजून त्या संदर्भात त्या सध्या गुन्ह्यामध्ये आहेत। त्यामुळे आता याची व्याप्ती वाढणार आहे आणि एसआयटी खोलवर तपास करावी अशी मागणी जी आहे ती सगळ्या बाळूमामा देवस्थान भक्तांची आता यातून होताना आपल्याला पाहायला मिळते। अगदी धन्यवाद सतेज, तुम्ही दिलेल्या या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।